लाडकी बहीण योजना 2025 जानेवारीचा हप्ता सुरू 2100 नाही तर 2500 रुपये वाढवून मिळणार। संक्रांत डबल गोड होणार, आणखी 830 रुपये देखील मिळणार। 12 जिल्ह्यांची यादी पैकी 2 जिल्ह्यात पैशांचा मेसेज आला, पण 60 लाख महिलांना पैसे मिळणार नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील आलेला आहे। आता 60 लाख महिला योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे। एक चूक जी झालेली आहे त्या चुकीमुळे आता सरकारची जबाबदारी राहिलेली नाहीये। 30 सेकंदात यादी व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल। जर या यादीत तुमचं नाव असेल आणि तुमचा जिल्हा आज असेल तरच तुम्हाला पैसे येणार। 2100 चे 2500 झाले आणि आणखी 830 देखील मिळणार। दुपारपर्यंतच 2 जिल्ह्यात मेसेज आलेला आहे। उरलेले 10 जिल्हे रात्री 12 पर्यंत आहेत। 30 जिल्ह्यांमध्येच वाटप होईल। 6 जिल्ह्यामध्ये पैसे तुर्तास थांबवण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजनेसाठी सुप्रीम कोर्टाचा एक विशेष बाब देखील समोर आले आहे, ज्यामुळे आता सरकारची जबाबदारी संपलेली आहे। तुम्हाला अजूनही मेसेज जर आला नसेल तर आता सरकारची जबाबदारी बिलकुल राहिलेली नाहीये, कारण की 60 लाख महिलांची चेकिंग आता सुरू झाली आणि ज्यामुळे 60 लाख बहिणी बाहेर गेल्या। आता 2100 चे वाढून 2500 मिळणार, आणखी 830 मिळणार। 12 जिल्ह्यात पैसे आज मिळणार आहे। पैकी 2 जिल्ह्यात ऑलरेडी मेसेज आलेला आहे। काही महिलांना मेसेज आलेला असणार आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं एकतर 60 लाख बाहेर काढलेल्या महिलांच्या यादीत तरी नाव असेल, नाहीतर मग तुमचा हा प्रॉब्लेम असणार आहे। तर काय कारण झालेलं आहे, कोणती चूक झालेली आहे ती तुम्ही करू शकता करेक्ट। 30 सेकंदाच्या आत तुम्हाला माहिती मिळणार आहे। काही महिलांना आज 7500, काही महिलांना डायरेक्ट 10,500 रुपये पडल्याचा मेसेज देखील आलेला आहे। व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे, कारण की 9 ते 10 जिल्हे आजचे अजूनही उरलेले आहेत। उद्याचे 10 जिल्हे कोणते आहेत आणि 6 कोणत्या जिल्ह्यात पैसे थांबवण्यात आले आहे, 60 लाख महिला का बाहेर काढलेल्या आहेत, किती महिला उरलेल्या आहेत, त्या उरलेल्या महिला तुमचं नाव आहे का, लगेच पाहून घ्या। खूप अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की पहा खूप सिरियस विषय झाला आहे। सुप्रीम कोर्टाने देखील यावर आता संताप व्यक्त केला आहे। तो जर निर्णय आज झाला तर सर्वच बहिणींचे पैसे बंद होऊ शकतात। संपूर्ण सविस्तर आज आपण कोणत्या 10 जिल्हे बाकी राहिलेले आहेत त्यांची यादी आपण जाणून घेऊ। 2100 चे वाढून 2500 झाले तर ते कोणत्या महिलांना मिळणार, आणखी 830 रुपये कोणाला मिळणार आहे, कोणाला 10,500 चा मेसेज आला आहे, संपूर्ण सविस्तर जाणून घ्या, कारण की आता खूप सिरियस विषय झाला आहे। लाडकी बहीण योजना 2024 मध्ये खूप चांगल्या प्रकारे चालली। 2025 मध्ये वर्ष बदलले आणि त्यातच सुप्रीम कोर्टाचा एक विशेष निर्णय देखील आलेला आहे। सुप्रीम कोर्ट काय म्हणाल आहे, 60 लाख महिला का बाहेर गेल्या, तुमचं नाव त्या 60 लाख बाहेर गेलेल्या महिलांच्या यादीत आहे का, किती महिला राहिल्या, 2100 चे वाढून 2500 झाले ते कोणाला कोणाला मिळणार, 830 रुपयाचा अतिरिक्त बोनस कोणत्या महिलांना मिळणार, आजचे 10 जिल्हे कोणते, पहा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे तो निर्णय काय झालाय तो पाहू। आणि 2100 चे 2500 झाले ते कोणत्या महिलांना मिळणार आणि आणखी 830 कोणत्या महिलांना मिळणार। तर पहा, सर्वोच्च न्यायालयाचं जे आहे जे खंडपीठ आहे तर त्यामध्ये न्यायमूर्ती BR गवई आणि SG मसीह यांचे खंडपीठ स्थापन झालं आणि ज्याने जे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर त्या ठिकाणी एक मोठे ताशेरे ओढलेले आहेत, संताप व्यक्त केला आहे। तर त्यामुळे 60 लाख बहिणी ज्या आहेत, तर लक्षपूर्वक पहा, 60 लाख बहिणी लाडकी बहीण योजनेमधून वगळणार। सरकारची यामुळे 900 कोटीची बचत होणार। आता काय केलंय महिला व बालकल्याण विभागाने, आता कोणत्या 10 जिल्हे आज आहे, कोणत्या 10 जिल्ह्यात आज पैसे येणार, 2100 चे वाढून 2500 झाले, 830 एक्स्ट्रा कोणाला मिळणार, कोणाला 10,500 चा मेसेज येणार, लक्षपूर्वक पहा। पण 60 लाख बहिणी ज्या आहेत तर त्या का वगळल्या गेलेल्या आहेत हे 30 सेकंदात जाणून घ्या, कारण की तुमचंही नाव या 60 लाखामध्ये येऊ शकतं। तुम्ही योजनेत राहणार की नाही हे आता हे आवरण ठरणार। काय आलं, महिला व बाल विकास विभाग जो आहे, ज्या अंतर्गत लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, तर त्या विभागाने इतर योजना ज्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये, जसं शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, निराधार योजना आहेत, इतर श्रावण बाळ योजना आहे, तर इतर विभागाकडून लाभार्थ्यांचा डेटा मागवलेला आहे। मग आता यांनी काय होणार आहे की ज्या अशा महिला आहे की ज्या दुहेरी तिहेरी म्हणजे वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत, तर अशा महिला वगळण्यात येणार। राज्यातील वाढता आर्थिक बोजा कमी करण्यासाठी पहा, आता 2,46,00,000 लाडकी बहीण आहेत, तर त्यापैकी 25% महिला वगळण्याचा अंदाज व्यक्त आहे। त्यामुळे सरकारची 900 कोटीची बचत होणार आहे। आता पहा, सरकारने यासाठी 60 लाख बहिणा वगळण्यासाठी काय याच्यामध्ये नियम ठेवले आहेत बघा। ते म्हणले की रोख लाभ घेणाऱ्या ज्या योजना आहेत, इतर योजना, उदाहरणार्थ नमो शेतकरी सन्मान योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास 18,18,000 महिला लाभार्थी आहेत आणि ज्याच्यामधून जवळपास 1,00,000
एक कोटी 71 लाख महिला लाभार्थी आहेत. संजय गांधी पेन्शन योजनेच्या 25 लाख निराधार महिलांना फायदा होतो. तर म्हणजे अशा जवळपास अशा टोटल जर काउंट केलं तर 60 लाख महिला यामध्ये अशा सापडल्या आहेत की ज्या लाडकी बहीण व्यतिरिक्त इतरही योजनांचा लाभ घेत आहे. तर यादीची छाननी जी आहे तर गेल्या वर्षी 28 जून 3 जुलै रोजी विभागाने ठरावानुसार झाली होती आणि त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की इतर योजनांचा रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वितरण मिळेल. आता त्यामध्ये अधिकारी काय म्हणले, आता लक्षपूर्वक आहे का, 60 लाख महिलांचे सगळेचे सगळे पैसे झिरो होणार नाही. आता आज कोणत्या 10 जिल्ह्यात 2100च्या ऐवजी 2500 येतील आणि अजून 830 कोणत्या महिलांना मिळाल, 10 कोणते जिल्हे उरलेत ते पुढे लगेच सांगतो. पण काय होणार आहे, उदाहरणार्थ नमो शेतकरी सन्मान योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल महिला लाभार्थी आणि त्याचे 1000 रुपये जर तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीच्या 1500 न मिळता फक्त 500 मिळतील. म्हणजे टोटल 1500 रुपयेच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे एक महिला, आता महिलांनी ठरवायचं आहे की नेमकं कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि कोणत्या योजनाचा लाभ सोडायचा आहे. आता इथेही गोष्ट क्लिअर झाली. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणालं या योजनेविषयी, कोर्टाने डायरेक्ट सांगितलं की जी लोक काही काम करत नाही, सर्व राज्यांच्या सरकारकडे पैसे असतात, निवडणुकी आली की लाडकी बहिणा अशा सारख्या योजना जाहीर करतात आणि त्याच्या स्वरूपात लोकांना पैसे देतात आणि तुम्हाला न्यायालयीन कर्मचारी आहेत, न्यायालयीन जे काही व्यवस्थामध्ये काम करणारे जे सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांचे पगार वाढवायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. तर असं त्या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे. न्यायालयाने त्यावर ताशेरे देखील ओढलेले आहे आणि न्यायालयाने हे देखील म्हटलेलं आहे की आता काही जे राज्य आहे जसं दिल्ली विधानसभा आहे, तर आता त्यामध्ये आम आदमी पक्षाने सांगितलं की आम्ही महिला सन्मानसाठी आधी 1000 रुपये देऊ आणि नंतर 2500 रुपये देऊ. तर तिथे देखील 2500 रुपये जे आहे ते महिन्याला देण्याचं आश्वासन दिल्ली सरकारने त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर जे आपलं सुप्रीम कोर्ट आहे तर त्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे आणि मग त्यामुळे आता खूप मोठी ज्यामध्ये आहे एक चर्चा सुरू झालेली आहे. पण आता आपल्याकडे काय झालं की महिलांच्या बाबतीत आता इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकतर योजनातून तरी बाहेर काढण्यात येईल किंवा त्यांचा लाभ तरी कमी करण्यात येणार आहे. तर हे तर 100% आता याचा अंदाज व्यक्त झाला आहे. मग राहिला प्रश्न, आज कोणते 10 जिल्हे आहेत, 2100चे 2500 हे जे आहेत हे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. पण 830 रुपये तुम्हाला संक्रांती बोनसचे 100% मिळणार आहे. आता ते कशा पद्धतीनं मिळणार आहे, आता आजचे 10 जिल्हे कोणते आहेत ते एकदा आपण समजून घेऊयात. तर पहा, आजचे 10 जिल्हे प्रत्येक दिवशी काही ज्जिल्ह्यांचं वाटप होत असतं. कालही त्या ठिकाणी 1 जानेवारीपासून जे आहे जानेवारीचा हप्ता वाटपाची सुरुवात करण्याच्या विषयी चर्चा सुरू होती आणि ज्यामध्ये दररोज तारखा बदलत आहेत. महिला देखील त्या ठिकाणी आज त्यामध्येच नाराजी व्यक्त आहे, दररोज त्या वाट पाहत आहेत. पण यामध्ये जवळपास नक्कीच आता एक जे भाजपचे जे एक मंत्री आहेत तर त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की 2100 रुपये जे तुम्हाला कधी मिळणार आहे, तो जो नवीन अर्थसंकल्प आहे बघा, तर तो मार्चमध्ये हा जो जुना अर्थसंकल्प आहे मार्च 2024 ते मार्च 2025 पर्यंतचा जो अर्थसंकल्प आहे तो ऑलरेडी केलेला आहे आणि ज्यामध्ये पैशाची तजवीज देखील झालेली आहे. पण आता पैसे जर वाढवायचे म्हटलं तर ते नवीन अर्थसंकल्पात त्याची सुरुवात करावी लागत असते आणि अर्थसंकल्प 1 एप्रिलच्या नंतरच त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतरच तुम्हाला 2100 मिळतील. तुर्तास आपल्या राज्यात 1500 रुपयेच तुम्हाला प्रति महिना मिळणार आहे. आता मग जे जिल्हे असणार आहेत बघा, तर विभाग आहेत बघा, 6 विभाग असतात. 6 विभाग कुठले कुठले आहेत बघा, जो आहे आपला पुणे विभाग आहे, त्याचबरोबर इकडे नाशिक विभाग आहे, कोकण विभाग आहे, नागपूर विभाग आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्याचबरोबर विदर्भ आहे. तर असे विभाग असतात. तर त्या विभागामधले 2-2 जिल्ह्यांची निवड ही त्या ठिकाणी केली जाते. आता जिल्ह्यांची निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की ज्या जिल्ह्याची एकतर लोकसंख्या तरी कमी आहे किंवा ज्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या कमी आहे ते जिल्हे आधी घेतले जातात. कारण की जे DBT माध्यम आहे, जे डायरेक्ट आधारद्वारे बँकेत पैसे येतात, तर त्यासाठी एक लिमिट सेट केलेली असते. तर त्या लिमिटमध्ये तेवढी लोक दररोज बसली गेली पाहिजेत. तर आता पैशाचं वितरण हे चालू त्या ठिकाणी होणारच आहे लवकरात लवकर. तर त्यामध्ये छोटे जिल्हे आधी घेतले जातील, नंतर मोठे जिल्हे घेतले जातील. पण एक महत्त्वाची बाब तुम्हाला आता लक्षात घ्यायची आहे की 830 रुपयाचा बोनस जर तुम्हाला आता मिळवायचा असेल, 830 रुपयाचा जे अतिरिक्त बोनस तुम्हाला मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक काम थोडंसं अर्जंट करावं लागणार आहे. ते काम म्हणजे हे पैसे आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे. आता अन्नपूर्णा योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पुरुषाच्या नावावर असणारं गॅस सिलेंडर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचं आहे. आता ज्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस वापरता त्या गॅस डीलरकडे तुम्हाला तातडीनं जावं लागणार आहे आणि ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला जी आहे तर तिचं आधार कार्ड, तिचं रहिवासी दाखला किंवा इतर जे डॉक्युमेंट लागतात ते घेऊन जायचं आहे आणि ज्या पुरुषाच्या नावे ते जे आहे कनेक्शन, तर त्या व्यक्तीने तिथे जायचं आहे. म्हणजे ज्याच्या नावे ट्रान्सफर करायचं आणि ज्याच्या नावे आहे तिथे दोघांनी जायचं आहे. एक विशेष अर्ज येतो. आता तुमचं कोणत्या कंपनीचं गॅस सिलेंडर आहे कमेंट करा, त्याच्यासाठी वेगळा अर्ज असतो.
प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नियम असतात, पण एक 7 ते 8 दिवसामध्ये हस्तांतरण होऊन जातं. आणि हे हस्तांतरण जर त्या ठिकाणी ते करण्यास ते विचारायला लागले तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं नाव सांगू शकता. त्याचा GR देखील आहे आणि राज्य सरकारने सूचना दिलेली आहे की तुम्ही हे ट्रान्सफर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे देण्यास कुठली अडचण येणार नाही. तर त्यामुळे त्यांना हे सरकारने सांगितलेलं आहे. सरकारच्या नियमानुसार आम्ही हे ट्रान्सफर करायला आलो होतो, याची त्याला कल्पना द्या. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आम्हाला हे करायचं आहे अशी कल्पना द्या. बऱ्याचशा आम्हाला कमेंट आल्या की डीलर्स जे आहेत ते विचारतात कशा ते करायचं आहे. तर तुम्ही त्याला याचं नाव सांगा आणि विनंती करा की लवकरात लवकर करा. कारण की आता 5 जानेवारीचा हप्ता देखील आता संक्रांतीच्या आधीच देण्याचं ठरलेलं आहे. संक्रांत आता 14 तारखेला आहे. तर 2 दिवसामध्येच हे जे वाटप सुरू होईल. वाटप अर्थात सुरू झालं आहे. तर त्याबरोबर गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहे. 2024मध्ये गॅसचे पैसे तुम्हाला मिळाले नसतील, कदाचित त्यावेळेसचे 24चे मिळतील, 25चे मिळतील. असा तब्बल तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे मागचे 3 आणि हे 3 6 गॅस सिलेंडरचे पैसे धरले तर 5,000 रुपयाच्या वर पैसे आहेत त्या ठिकाणी. तर नक्कीच ज्यांनी आधीच ज्यांच्या नावावर सिलेंडर होतं लाडक्या बहिणींच्या, तर त्यांना आधीचे मिळाले असतील. तुम्हाला मिळाले की नाही कमेंट करा. पण मागचे सोडा, आत्ताच्या या वर्षाचे 3 म्हणजे 2,500 तरी कमीत कमी मिळवण्यासाठी हस्तांतरण लवकरात लवकर करून घ्या. काही अडचण असेल तर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढे आता नवनवीन जे आहे याच्यावर अटी शर्ती येत राहणार आहेत आणि नवनवीन चेंजेस होत राहणार आहेत. तर त्याची माहिती तुम्हाला वेळेस कळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत राहा. मैत्रिणीमध्ये ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, कारण की जास्तीत जास्त लोकांना माहिती नसल्यामुळे भरपूर लोकांचा लाभ हा गेलेला आहे. तो जाऊ नये म्हणून तुम्ही नक्कीच हे करा, कारण की आता या 60 लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तसा तुमचाही होऊ शकतो. कमेंट करून तुम्हाला असले डाऊट विचारा. चला सबस्क्राईब करून एक ना एक व्हिडिओ पाहत चला. बेल नोटिफिकेशन ऑल प्रेस करा. धन्यवाद.